पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मला हे सांग, तुझा आता परवा पेपर झाला ना मराठीचा? हो. मराठी विषय आहे ना तुला? हो. चला मग मी तुला आज एक विषय देतो, त्यावरती निबंध मला बोलून दाखवायचा। निबंध आहे तुझा, निबंधाचा विषय आमच्या घरचा स्वयंपाक। काय लिहिशील? मला स्वयंपाक करायला खूप आवडतं। अच्छा, बस एवढाच निबंध? पटपट संपवायचं सगळं। अरे पटपट संपायचं, पण निबंधाला पटपट मार्क मिळत नाहीत ना मग? नाही, आम्हाला आधी लिहायचा, मग टीचर आम्हाला आधी देतात, मग तो प्रॅक्टिस करून मग शाळेत प्रॅक्टिस करून वगैरे काही नाही, एका वाक्यात पटकन आता काय ते पुढे सांग, निबंध सांग। निबंध। ही अशी आहे पुढची पिढी, आणि तरी सुद्धा यांना इथे आपण बोलवलेलं आहे कारण ती माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे, आणि तरी तिचे लाड मला पुरवायला लागतात कारण आपल्या कार्यक्रमाचं नाव सध्या आम्ही सारे खवय्ये चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत। तर आता आपण इकडे या, आज दोन पाहुणे आलेले आहेत, त्यांना आपण आमंत्रित करूया, स्वागत करूया त्या दोघींचं, त्या पाहुण्यांचं, आणि स्वयंपाक करूया आजच्या भागात। ओके? नमस्कार। नमस्कार। सगळं माझ्या आधी बोलून टाकते। नमस्कार नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। ठीक आहे सर, चांदवडची सुप्रसिद्ध पेढे तुमच्यासाठी खास आणली। तू का घेतलास पहिले? अगं हरकत नाही, मोठ्या माणसाला मान, अर्धाने अख्खा घे घे। चांदवडचा पेढा किती छान। पेढा मी खातो, पण त्याआधी तुमचं नाव सांगा। हो, माझं नाव सौ अनिता शेखर घोडके। अनिताजी आलेल्या आहेत चांदवडून, आणि तुम्ही कुठले आहात? मी ऐरोली, नवी मुंबई। वा वा वा, फार छान। या कार्यक्रमात तुम्हाला का बरं यावं असं वाटलं? खूप वर्षांची इच्छा होती, ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की आपली सून सुद्धा इतरांसारखी टीव्हीवर झळकावी, आणि म्हणजे माझ्यात ती गट्स त्यांना वाटायची की हिला येते बो छानपैकी रेसिपी, मग तिथे ती करून दाखवेल, मग सगळे बघतील। छान। मग आता दोघे मिळून आज आमच्यासाठी स्वयंपाक करणार आहात। कुठले पदार्थ ठरवलेत? नाचणी बाजरीच्या कुरकुरीत फिंगर्स। अच्छा, आणि तुम्ही? मी लबाड वांगी। लबाड वांगी? त्याचं नाव लबाड वांगी का आहे हे आपल्याला कृती करताना कळेल, पण आज दोन्हीही रेसिपी अशा आहेत की ज्या चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे ह्या सदराखाली जाणारे आहेत। आपण एक काम करूया, आधी कुरकुरीत फिंगर्स कडे जाऊया आणि मग पुढची कृती पाहूया। चालेल? चला। वैशालीजी आणि अनिताजी या खूप लांबून आपल्याकडे आलेल्या आहेत, आणि त्या आता आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत। तर पहिला पदार्थ आपल्यासाठी वैशालीजी करत आहेत, पण त्याआधी हा चांदोडून आणलेला पेढा, अगं एक तरी दे। तू खाल्लेस? अहो, माझ्या तोंडापर्यंतही गेला नाही हो पेढा। अशी कशी मुलगी आहे? तिला सांगा ना, माझ्या लांबच्या भावाची जवळची पोरगी बाकीचे म्हणून माझे आहेत। सगळे खा, मला अर्धा तरी दे। मग दे अर्धा। राहू दे, आता ते जरा बोलू त्यांच्याशी। वैशाली मॅडम, तुम्ही हा पहिला पदार्थ करणार ना? तर तुम्ही आता करताय नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे कुरकुरीत फिंगर्स। कुरकुरीत फिंगर्स। मग यासाठी लागणारं साहित्य सांगा। नाचणीचं पीठ, बाजरीचं पीठ, कसुरी मेथी, जिरे पावडर, बर, चिली फ्लेक्स, चाट मसाला, मिरे पावडर, मीठ, ओवा आणि थोडा सोडा, खायचा सोडा। खायचा सोडा। फॅन्टास्टिक। लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे, घरामध्ये इझिली अवेलेबल असतं, आपल्याला काही धावपळ करायची चाट गरज मसाला आणि चिली फ्लेक्स बघितली होती, तोंडाला पाणी सुटलं। तोंडाला पाणी काय पाहिल्यावर आमच्या तोंडाला पाणी सुटत नाही, हा एक अभ्यासाचा विषय कारलं, माहिती आम्हाला। एक तुमच्यावरती जबाबदारी देऊ का? हो, आमचा हा पेढा थोडा वेळ सांभाळा ना, तोपर्यंत मी चांदवडचा पेढा खातो, आणि हा पदार्थ हा घे अर्धा, पुरे त्यांना दे ना, ते चांगला काका दे अर्धा। ओके, जा। आमच्या पेढ्याला सांभाळून ठेवा। चला वैशाली मॅडम, आता आपण शांत मनाने स्वयंपाक करूया। मी आधी चांदवडचा पेढा खातो। वा, लागणारं साहित्य आपण पाहिलंय। कृती पहिल्यांदा काय करायची? दोन्ही पीठ मिक्स करून घ्यायचे। बर, पीठ मिक्स करायची ना? घ्या करून। मी आधी बाजरीचं पीठ घेते। घ्या। मला तुम्हाला एक विचारायचंय, मुळात नाचणी आणि बाजरी या पिठांचे तुम्हाला हे कुरकुरीत फिंगर चिप्स करावेसे का वाटले? कारण माझ्या मुलगाने खूप पहिले त्याला असं चटरपटर खायला खूप आवडतं, मग त्याला मी ऑप्शन म्हणून आता हा पर्याय शोधलाय। अच्छा, मुलगा तुमचा किती वर्षांचा आहे? 13 वर्षाचा आहे। त्याची पण आज खूप इच्छा होती यायची, पण आज एक्झाम आहे, पेपर आहे लास्ट, त्याच्यामुळे तो नाही येऊ शकला। पुढे काय? जिरे पावडर, ओवा, आता जिरे पावडर, मिरे पावडर, थोडा एकदम थोडासा सोडा, खायचा सोडा, आणि कसुरी मेथी। कसुरी मेथी। तुम्ही ती दोन पिठं तशी शिल्लक का ठेवली? ठेवा, हरकत नाही। काय माझी पुतणी पाहिलीत ना तुम्ही? फिंगर चिप्स एक बोटाच्या साईज एवढे तरी माझ्या तोंडी लागावे असं जरा विचार करा, बाकी काही नाही। आता कसं प्रमाणात होईल? आणि थोडासा चाट मसाला हे मिक्स करायचं। बरं, तुम्ही गरम पाणी लागेल असं म्हणाला? हो, मला ते उकळून घ्यायचं पाणी। बरं, मग आपण ठेवूया का इकडे?
तुमचा मुलगा खूप असं चटपटीत खायला मागतो. हो, त्याला खूप चटपटीत आवडतं. मग ते बाहेरचं द्यायला हे होतं ना, म्हणून मी त्याला पर्याय म्हणून शोधते हे. पुरे इतकं? हो हो होईल. म्हणून त्यांनी पर्याय म्हणून नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे कुरकुरीत फिंगर्स तयार केलेले आहेत, ज्यात आपण टिफिनमध्ये मी मग त्याला हेच देते. मग त्याचा टिफिन पण संपला जातो आणि घरी आल्यावर विचारायचं कामच नाही की टिफिन संपला का. मित्र पण खुश, तो पण खुश. चला, पाणी उकळलेलं आहे. चमचा काढूया का? आपण जसं भाकरीच्या पिठाला उकड काढतो ना, तशा प्रकारची याची पण उकड काढून घ्यायची. बरं, ठीक आहे. हे उकळतं पाणी घालून मिक्स करायचं का ते? हा, थोडं तेल टाकायचं याच्यामध्ये. अच्छा, किती लागणार आहे बघा? बस पुरे. गरम पाणीच का हो? तर ते मिक्स होतं ना व्यवस्थित आणि मळलं छान जातं. नाहीतर मग ते आपण लाटताना त्याचं क्रॅक जातात त्याला, म्हणून मग तडे जातात. चला मंडळी, नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे कुरकुरीत फिंगर्स करण्यासाठी लागणारी ही जी पिठं आहेत ती आम्ही छान मळून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मी तुम्हाला खरं सांगू का, मला मुळातच फिंगर चिप्स खूप आवडतात आणि आज वैशाली मॅडम नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे करत आहेत. तुम्ही जरा एक्साइटेड आहे आणि मळून छान घेतलंय आपण. हो, आता पोळपाट घेऊन लाटायचे. अच्छा, ऍक्च्युली आता हिवाळा असल्यामुळे बाजरी आणि नाचणी खूप हेल्दी आहे ना. बरोबर. आणि नाचणी अँटीऑक्सिडंट आहे. करेक्ट. आणि ही दोन्ही पिठं अशी आहेत की बाजरीमध्ये आयर्न जास्ती आहे, म्हणजे मुलांच्या दृष्टीने खूप हे हेल्दी आहे, पौष्टिक आहे. बरोबर. आणि हिवाळ्याच्या दिवसात बाजरी आणि नाचणी दोन्ही पिठे तुम्हाला ऊब देतात, जरा शरीराला उष्णता देतात. त्यामुळे हे फिंगर चिप्स करायला काही हरकत नाही. हो, मला सांगा, तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी? तुम्हाला ही खवईगिरीची आवड आधीपासून आहे का? हो, मी लहान असतापासून म्हणजे आम्ही स्वयंपाकघरात वगैरे आम्ही ऍक्च्युअली मी विदर्भातली ना, आणि त्यातल्या त्यात आम्ही वरुडकडचो, वरुड मोर्शी, आणि तिकडे संत्र्यासाठी ऑरेंज सिटी म्हणून तो प्रसिद्ध भाग आहे. त्याच्यामुळे आम्ही शेतात वगैरे जाऊन आमच्या ह्या म्हणजे हे चालायचं स्वयंपाक करणे वगैरे. त्याच्यामुळे मला खूप लहानपणापासून ना त्याची सवय आहे, स्वयंपाकाची आवड आहे. लाटून घेतलं तुम्ही आणि आता कट करतायत फिंगर्स. लक्ष द्या ताई, माई, अक्का, मावशांनो, तुमच्यासाठी चाललंय. सोपी आहे आणि हेल्दी आहे. मुलांना पटकन म्हणजे आता टिफिन मध्ये काय द्यायचं हा असेल आणि काही तयार नसेल तर आधी आपण प्रिपेअर करून ठेवलं आणि लगेच दिलं तरी मुलंही खुश होतात आणि आपण पण. खऱ्या अर्थाने चोचले जिभेचे लाड मुलांचे. एक काम करतो, कितीही मला द्वाड वाटत असली तरी त्या पुतळीला बोलवतो, कारण हे तेलात सोडायची एक वेगळी मजा आहे ना. तापलंय छान तेल. स्वरा, ये बाळा. तिची ओळख अशी आहे ना, ती माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी. खूप त्रास देते मला, पण काय, काही आनंद हे आपण मुलांपासून हिरावून घेऊ नये, ते त्यांना मिळू द्यावेत. तर हे तेलात सोडायचा आनंद ती जर आता वेळेत आली तर तिला नक्की मिळेल. ये हे असे पदार्थ मुलांना जास्ती आवडतात, खूप आवडतात. काय रे, रागाने होतच माझ्या? रागाने नाही, अतिशय प्रेमाने. हे तुला तेलात सोडायचा आनंद हवाय का? घे, सोड. फक्त काळजी घ्या की मुलं जर तेलात सोडत असतील तर तुम्ही जरा भोवताली थांबा. आणि ते तेलामध्ये असं म्हणजे फेकायचं नसतं. झाऱ्या कुठे? दे, मी काढते. हा, काढ. बघ किती छान आहे मी. खरंच थँक्यू. वेलकम. अप्रतिम पदार्थ आहे बरं का हा, आणि ह्यांनी खास आपल्यासाठी केलाय. वा. चला मंडळी, नाचणीच्या आणि बाजरीच्या पिठाचे हे कुरकुरीत फिंगर चिप्स जरा वेगळा पदार्थ आहे आणि पिठं दोन्ही पौष्टिक असल्यामुळे तुम्हाला फार त्रास देणार नाही. पटकन येऊन घ्या मंडळी साहित्य आणि कृती. आता नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे कुरकुरीत फिंगर्स तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बाजरी आणि नाचणीचं पीठ घ्यावं. त्यात जिरेपूड, मिरेपूड, खाण्याचा सोडा, कसुरी मेथी, चाट मसाला, त्यानंतर त्यात उकळतं पाणी आणि थोडंसं तेल घालावं आणि गोळा व्यवस्थित मळून घ्यावा. आता या गोळ्यातून छोटा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची पोळी लाटून घ्यावी आणि ती लांबट आकारात किंवा फिंगर्सच्या शेपमध्ये कापून घ्यावी. आता हे तुकडे गरम तेलात व्यवस्थित तळून घ्यावे. नाचणी आणि बाजरीच्या पिठाचे कुरकुरीत फिंगर्स तयार आहेत. वैशालीजींनी केलेले कुरकुरीत फिंगर चिप्स आमच्या समोर तयार आहेत. ते आता खायचं नाहीये, त्याला थोडासा वेळ आहे. तुमचा पदार्थ अनिताजी तुम्ही करणार आहात. हो सर. साहित्यावरून असं वाटतंय खूप वेळ घेणार आहे हा पदार्थ. त्याचं नाव काय? लबाड वांगी. लबाड वांगीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. पण जसं एका मेणात दोन तलवारी असत नाहीत, तसं एका स्वयंपाकघरात दोन लबाडही चालत नाहीत. त्यामुळे एका लबाडाला तू स्वतःला लबाड घोषित करतोय. करेक्ट. तर त्याच्यामुळे तू आता एक काम कर, यांना घे आणि पटकन थोडा वेळ फिरून ये जा. हा, ते राहू दे ना. इथे कसं स्वयंपाकघरात छान दिसतं, एखादं घेऊन जा. हा, घे. अरे वा. हेच आता तासभर चगळून चगळून खा. हा, बाय. शाबास.
चला आता आपण लबाड वांगीच्या साहित्याकडे बघूया. काय सांगा बरं. 1 बाउल गव्हाची कणिक, बारीक चिरून घेतलेला कांदा, ही मुगाची डाळ आहे आणि ही चना डाळ आहे. ह्या दोघं डाळी मी 3 तास भिजवून त्या मिक्सरवर ग्राइंड करून घेतल्या. त्यामध्ये लसूण टाकलाय बरं. फिरवताना, आणि अर्धा बाउल मैदा, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, खोबरं, मोहरी, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, ओवा, लाल तिखट, खाण्याचा सोडा, हळद, खसखस, काळा मसाला, हिंग, ओवा जिऱ्याची पावडर, मीठ, गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट आणि जिरं. बरं याला नाव कोणी दिलं लबाड वांगी? हा पारंपरिक पदार्थ आहे सर. हा माझ्या सासूबाईंनी मला शिकवला. अच्छा, पण ह्याला का बरं लबाड वांगी म्हणत असतील? लबाड वांगी म्हणजे जे आपले हिरवे वांगी असतात किंवा ते जांभळे वांगी असतात ते मुलं खात नाही, म्हणून मग त्यांना वांगे कुठल्या पद्धतीने आपण खाऊ घालायचे, म्हणून मग ते जरा त्यात क्रिएटिव्हिटी टाकून मग ते मी बनवलं. म्हणजे बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है, तसं आहे ते. वांग याच्यात नाही पण नाव लबाड वांग आहे. हो की हो, नाही? हो, सर. कृती लगेच स्टार्ट करूया. काय करायचं? सर्वप्रथम आपण बाउल घेऊ. मी तुम्हाला आज खूप मदत करणार आहे अनिता हो मॅडम. सर. काय लागणार आहे आता पुढे? कणिक 1 बाउल, घ्या. त्यामध्ये आपण हा अर्धा बाउल मैदा टाकून घेऊ. त्यामध्ये सर आपण ओवा टाकून घेऊ, घाला. अर्धा चमचा. गव्हाचं पीठ आणि मैदा आपण घेतला. हो, गव्हाचं पीठ, मैदा घेतला आपण, त्यामध्ये ओवा टाकल्या. चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घालू. हे सगळं करता करता गप्पाही मारायच्या ना. हो सर. आपली ओळख झाली पाहिजे ना अनिता ताई. हो हो. लाल तिखट. म्हणजे पुढे मी चांदवडला आलो हो, तर मला एक हिंग. हक्काचं घर पाहिजे. हिंग. बरं. सर तेल हवं. हो, तेल किती घालू सांगा. 2 चमचे बघा ताई, बस. पुरे का? हो. आता काय? आता आपण ही कणिक मळून घेऊ. मग पाणी घालू? हो. ठीक. बस. लागलं तर ऍड करतो. हो. आता हे मळून झाल्यावर पुढे काय हो, सर. करायचं? छान मळून झालं की हे 5 मिनिटं मुरू द्यायचं. हा. आणि त्यानंतर मग आता आपण हे याच्यामध्ये भरण्यासाठी सारण आपण तयार सारण करून घेऊ. करायचं. हो. चला हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. त्याला 5 मिनिटं जरा शांतपणे ठेवूया आणि सारणाच्या कृतीकडे बोलूया. अनिता ताई जे आपल्यासाठी करतायत लबाड वांगी, त्यासाठी लागणारं गव्हाचं पीठ आणि मैदा आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. अनिता ताई आता पुढे काय करायचंय? सर आता आपण जी पारी लाटणार आहे त्यामध्ये जी सारण भरणार ते सारण आपण आता इथे तयार करून घेऊ. घ्या मग हळूहळू तयार करून. ही वाटलेली चना डाळ घ्यायची 1 बाउल. ही मुगाची डाळ आहे. बर. आता त्यामध्ये मसाला ऍड करू. चमचा द्या. हो, चमचा द्या. घ्या मॅडम. त्यामध्ये लाल तिखट, लाल तिखट, बडीशोप आणि ओव्याची ही पावडर आहे, हिंग, चवीनुसार मीठ, मीठ. आणि हे मिक्स करून घेऊ आपण. आणि ज्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस करताना सोडा टाकायचा त्यात. खायचा सोडा. हो, खाण्याचा सोडा. कोथिंबीर टाकायची. हो घाला की. जास्तच टाकते. कोथिंबीर घातल्यामुळे मस्त झाले, आता कलरफुल झाले छान. हो हो. आता काय? थोडी हळद टाकायची सर. चला अनिता ताई पुढे काय करूया? आता आपण पारी लाटून घेऊया. बर. मग आता हे लागेल ना आपल्याला? हो, सर. मग हे जे मिश्रण आम्ही केलेलं आहे आत भरायचं ते जरा बाजूला ठेवतो आणि पारी लाटून घेतो. सगळ्या प्रोसेसकडे शांतपणे लक्ष द्या. हे केवळ तुमच्यासाठी चाललेलं आहे. पारी लाटायला काय लागणार आहे? पोळपाट लाटणं. हो, पोळपाट. घ्या. आता ह्या पारीमध्ये हे सारण भरायचं आहे हो का? सर. हो. अच्छा. सर आता हे आपलं लाटून झाले, पण आपल्याला आता पाणी स्टीम करायला ठेवायचं, स्टीमवर ठेवायचं. वाफवून घ्यायचंय का आपल्याला? हो सर, हे वाफवून घ्यायचं. सारण या पारीमध्ये हे सारण भरायचं, त्याला आणि ते वाफवून मोदकाचं. घ्यायचं. हां, ठीक आहे, मग तुम्ही सारण भरा, तोपर्यंत मी स्टीमरची सोय करतो. आता काय घालायचं राहिले? सोडा आणि मिरची. खायचा सोडा आणि मिरची घाला. अगदी चिमूटभर. हो. थोडं बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्या. घाला घाला. ताईंच्या कामाला गती आहे. मस्त सारण छान झालेलं आहे. ची पारीमध्ये आता भरायचंय ना? हो सर. घ्या भरून. मैदा आणि गव्हाच्या पिठाची पारी ती तयार केली, ती लाटली, त्यात डाळींचं सारण आपण भरतोय आणि आता आकार त्याला आपण देतोय मोदकाचा. मोदकाचा. आणि नाव आहे लबाड वांगी. कशाचा काही ताळमेळच लागेना मला आज.
पण तरी उत्सुकता आहे की पोटात नेमकं काय जाणार आहे. म्हणून त्याचं नाव तसं पडलंय सर. लबाड वांगी. हो, अजून एक वा. वांग. द्या जरा प्रेक्षकांना दाखवतो. हे वांग आहे का आपलं? हो सर. हे आमचं वांग आहे बरं का. जनमानसात जरी या आकाराला मोदक म्हणत असतील तरी हा जो पदार्थ आहे चांदवडकरचा खास, त्याच्यात ह्याला लबाड वांगी असं म्हणतात. अजून तयार व्हायचंय. हे आपल्याला वाफवून घ्यायचंय ना? हो, स्टीम. ठीक आहे, मग आपण ही लबाड वांगी अशी तयार करून घेऊया, बांधून घेऊया त्याची पुरचुंडी आणि मग वळूया वाफवायच्या कृतीकडे. आता ही वाफवायची. हो, 20 मिनिट वाफवायची. 20 मिनिटं. जरा आहा, सगळी तयारी केली बरं ताई मी. ठेवू का याच्यात? हो सर. मी तुम्हाला ताई म्हणतोय, तुम्ही मला सर का म्हणताय? हे बरोबर नाही ना. झाकण ठेवू? हो. वा, किती वेळ लागेल याला? 20 मिनिट लागतात. 20 मिनिटं. मग ही वांगी छान वाफून होईपर्यंत पुढची कृती. हो, आपण वांगी कापून त्यामध्ये जो मसाला भरणार आहे तो आपण मसाला रेडी करून घेऊ. घ्या. प्रथम आपण त्यात जिरं टाकू, मोहरी, जिरं मोहरी, हिंग. हो. आता काय? हा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्यात टाक. अजून काय घालायचं आता ह्याच्यात? आता याच्यात ना आपल्याला मसाले करायचे. मसाले घालायचे. चमचा देऊ का? हो सर. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर, बर, अर्धा चमचा काळा मसाला, थोडीशी हळद, ही लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, बर. त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊ. वा. आता काय? आपण आता हे टाकू, खसखस. खसखस टाकून, कोथिंबीर. वा. आता काय राहिलंय? बस सर. बघा, इकडे आपण छान ती वांगी जी आहे ती वाफवायला ठेवली, इकडे त्याचं सारण तयार केलं. आता हे सारण गार झालं, वांगी वाफवून झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. लबाड वांगीसाठी लागणारी वांगी आता वाफवून झालेली आहेत. बघूया. आहा, फंटास्टिक, छान झाली सर. अप्रतिम. जरा झाकण इथे ठेवतो मी, हो. म्हणजे त्याचा व्यत्यय नको. आणि आता वांगी ही वाफवून झाली, पुढे काय करायचं? ही वाफवलेली वांगी आता आपण काढून थोडी थंड झाली की आतमधून आपण त्याला कट करून मग तो मसाला भरायचा. आणि मग हे तेल कशाला ठेवलंय? नाही, आता तळून घ्यायची. ही तळल्यानंतर मग कट करायची. अरे बापरे, अजून तळायचंही बाकी आहे. हो 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 सर. कृती तुम्हाला म्हणलं ना तशी वेळखाऊ आहे, पण पदार्थ एवढा इंटरेस्टिंग आहे ना की त्या वेळेचा काही त्रास वाटत नाही. ठीक आहे, मग जरा वाफ गेली की आम्ही ही वांगी छान तळून घेतो. ओके, वांग्यांची पुरती वाफ गेलेली आहे, आता आपण तळून घेऊ. हो सर, तळून. टाक, सोडा ह्याच्यात. वा, लबाड वांगी आम्ही व्यवस्थित तळून घेतो. ती तळून झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. आता लबाड वांगी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये थोडी कणिक घेऊन त्यात थोडासा मैदा, ओवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिंग आणि थोडंसं तेल घालावं. थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यावी. आता सारण तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये लसूण घालून वाटलेली चणा डाळ, मुगाची डाळ घ्यावी. त्यात लाल तिखट, बडीशेप, ओव्याची पूड, हिंग, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची घालून सगळं व्यवस्थित ढवळून ठेवावं. त्यानंतर मळून घेतलेल्या कणकेची लाटून पारी तयार करावी. हे सारण त्या पारीत भरावं आणि मोदकासारखा आकार तयार करून पारी व्यवस्थित बंद करून घ्यावी. अशा प्रकारे तयार केलेली वांगी स्टीमरमध्ये 20 मिनिटं वाफवून घ्यावी. ती थंड झाल्यानंतर तेलात तळूनही घ्यावी. आता या वाफवून तळलेल्या वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं मोहरी घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. तो परतून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट, काळा मसाला, थोडीशी हळद, आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, खोबरं, खसखस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं नीट ढवळून एकत्र करून घ्यावं. आता हे तयार सारण वाफवून तळलेल्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यावं. चमचमीत आणि चटपटीत अशी लबाड वांगी खाण्यासाठी तयार आहेत. ऐरोलीच्या वैशालीजी आणि चांदवडच्या आपल्या अनिताजी यांनी आज अप्रतिम पदार्थ केले. आणि आता ही जी लबाड वांगी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सारण भरायचंय. भरा. वा, हे सगळं जे केलंय ते फक्त माझ्यासाठी. सगळं कार्यक्रमच तुझ्यासाठी उभा केलाय झी मराठीने. मस्त. त्यांना असं वाटलं की स्वराला कसं काय असं आपण सोडून काही करणार, म्हणून त्यांनी तुझ्या जन्माच्या आधीपासून हा कार्यक्रम तुझ्यासाठी सुरू केलाय. खरंच सांगतो, विचार आई बाबांना.
आणि जितकं जास्त याच्यामध्ये हा मसाला असणार तितकं ते वांग टेस्टी लागतं खायला. वा वा हे खूपच आपण छान असंही खाऊ शकतो आणि सॉस सोबतही खाऊ शकतो. मस्त. दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत. तुम्ही दोघी आज इथे आलात, आम्हाला फार आनंद झाला आणि आय होप तुम्हालाही मजा आली असेल. हो हो सर नक्की. पण दोघींनी अप्रतिम पदार्थ केले. झी मराठीकडनं द्या ना, तुम्हीच द्या. झी मराठीकडनं तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू घ्या. तुम्ही पण हे गळ्यात घाला. इथून पुढे स्वयंपाक करताना तुम्हाला नेहमी तुमची आठवण येईल. चला मंडळी, याच नोटवरती आजच्या भागात आपण इथे थांबूया. परत भेटूया पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.